नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या याच्या सेशनमध्ये. मागच्या जो लेक्चर होतं आपलं कशाचं चॅप्टर होतं आपलं लिव्हिंग वर्ल्ड, 2 लेक्चर झालं. आपलं तिसरं लेक्चर चालू आहे आणि पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण कुठले कुठले पॉईंट बघितलेत. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं काय प्रिन्सिपल, सेकंड लेक्चरमध्ये आपण बघितलेला पॉईंट कुठला टॅक्सॉनॉमिक एड्स. आता टॅक्सॉनॉमिक एड्समध्ये आपण जे कुठले कुठले पॉईंट बघितलं, सगळ्यात सुरुवातीला आपण काय बघितलं हर्बॅरियम. या हर्बॅरियमच्या रिलेटेड क्वेश्चन विचारतो मी. आर्ट ऑफ हर्बॅरियम, सायंटिस्टचं नाव साधं सोपं आहे. आणि त्यानंतर हर्बॅरियम झाल्यावर काय बघितलेलं आपण बॉटॅनिकल गार्डन. बॉटॅनिकल गार्डनचे एक रिलेटेड साधा सोपा क्वेश्चन. बॉटॅनिकल गार्डन हे कुठल्या कुठल्या 3 गोष्टींसाठी फेमस आहे. इंडियन बॉटॅनिकल गार्डन, त्याला आता काय म्हणतो आपण आचार्य जगदीशचंद्र बोस बॉटॅनिकल गार्डन, हे कशासाठी फेमस आहे, कुठल्या कुठल्या प्लांटसाठी ते एक सांगायचं. आपण काय बघितलेलं टॅक्सॉनॉमिक एड्समध्ये झुलॉजिकल पार्क, त्यानंतर काय म्युझियम. एक शब्द आहे ते त्याला काय म्हणायचं मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो, तुम्ही मला आन्सर सांगायचं. अशी कुठली प्रोसेस आहे त्यामध्ये आपण एखादी लार्ज ॲनिमल्स, बर्ड्स असतील किंवा कुठले पण एखादे लार्जर ॲनिमल्स असतील त्यांना आपण काय करत असतो, त्याचं स्टफिंग करत असतो आणि प्रिझर्व करत असतो. त्या प्रोसेसला काय म्हणायचं. काय क्वेश्चन विचारला बघा मी, म्युझियमच्या रिलेटेड एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. अशी कुठली प्रोसेस आहे ज्यामध्ये लार्ज ॲनिमल्स, बर्ड्स असतील ते आपण काय करत असतो, त्याचं स्टफिंग करत असतो, त्या प्रोसेसला काय म्हणायचं. हे म्युझियमच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. झुलॉजिकल पार्क्स काय सिम्पल आहेत, फार काय अवघड नाही. बॉटॅनिकल गार्डनमध्ये काय विचारलंय मी, इंडियन बॉटॅनिकल गार्डन कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी फेमस आहे. आणि त्यानंतर हर्बॅरियममध्ये आर्ट ऑफ हर्बॅरियम शोधलेला जो कोण सायंटिस्ट आहे, क्वेश्चन काय विचारला आर्ट ऑफ हर्बॅरियम स्पेसिफिक, तर त्या सायंटिस्टचं नाव काय, साधं सोपं नाव आहे, त्याचं फक्त आन्सर द्यायचा थोडासा प्रयत्न करा. मागच्या लेक्चरचे रिलेटेड क्वेश्चन आहेत, पहिला मागचे लेक्चर बघा आणि त्यानंतर आजचे लेक्चर कंटिन्यू करा. आता आज जो आपण हा सगळा चॅप्टर आहे त्यामध्ये फक्त आपले 2 पॉईंट राहिलेत. एक म्हणजे टॅक्सॉनॉमिक एड्सच्या रिलेटेड आहे, त्याचं नाव आहे बायोडायव्हर्सिटी पार्क्स. आणि जो सेकंड आहे त्याला म्हणायचं काय कीज. आता सगळ्यात पहिला आपल्याला समजलं पाहिजे हे बायोडायव्हर्सिटी काय आहे. त्यामुळे एक एक व्यवस्थित आपण पॉईंट समजून घ्या. सगळ्यात पहिला शब्द काय आलाय बघा बायोडायव्हर्सिटी. आणि बायो म्हणजे आपल्याला माहित आहे जीव, डायव्हर्सिटी म्हणजे इथं अर्थ घ्यायचा व्हरायटी, व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम. साधं सोपं मराठीत काय लक्षात ठेवायचं, बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय त्याला म्हणतो आपण जैवविविधता. आपल्याला साधा सोपा शब्द गेलाय. आता हे जे बायोडायव्हर्सिटी पार्क्स आहेत, एक एक्झाम्पल दिलं आपल्याला लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, जे कुठं आहे महाबळेश्वरला. स्पेलिंग बरंच मोठं आहे महाबळेश्वरचं. जे कुठं आहे महाबळेश्वरला. लेट म्हणजे कैलासवासी उत्तमराव पाटील यांचं एक बायोडायव्हर्सिटी पार्क आहे. पहिला बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय समजून घेतलं आपण की जैवविविधता. आता या बायोडायव्हर्सिटीचं एक आपल्या चॅप्टरमध्ये एक थोडंसं बारका एक कॉलम आहे, त्या कॉलममध्ये बायोडायव्हर्सिटीबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आहे. आता जे बायोडायव्हर्सिटी आहे म्हणजे जैवविविधता, ती काय करते तर एक स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करत असते. तर कशाला, तर आपल्या इकोसिस्टीमला. मी पॉईंट काय सांगितलं बघा, स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करते कशाला, आपल्या इकोसिस्टीमला. जे मी वाक्य बोलतो त्याकडे थोडंसं लक्ष द्या. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. असं काय आपण स्पेसिफिक झुलॉजिकल पार्क किंवा बॉटॅनिकल पार्क बघत नाही. त्यामध्ये सगळेच काय येणार, प्लांट्स पण येणार, ॲनिमल्स पण येणार, सगळेच पार्ट येणार. जैवविविधता साधं सोपं त्याचं मिनिंग आहे. आता हे बायोडायव्हर्सिटी काय प्रोव्हाइड करतं, स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करतं आपल्या इकोसिस्टीमला. आता इकोसिस्टीममध्ये बऱ्याच प्रकारचे घटक असतात. आपल्याला 2 माहिती आहेत, एक असतात बायोटिक आणि सेकंड काय असतात एबायोटिक. आणि प्रत्येकांमध्ये काय असतं इंटरॅक्शन होत असतं. आता सपोज जर आपण कन्सिडर केलं एक ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आपण कन्सिडर केले आणि आपल्याला इकोसिस्टीम म्हणजे गेले काय आहे ते बऱ्याच प्रकारचे इकोसिस्टीम असतात. ग्रासलँड, फॉरेस्ट इकोसिस्टीम, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. आता ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचं एक साधं सोपं एक्झाम्पल कन्सिडर करूया. आपल्याला बेसिक काय माहीत असतं की असे काहीतरी बारके बारके मासे असणार आहेत. इकडे काढतो जरा, चांगले चांगले मासे काढूया आपण. मासा कसा असतो बरं, सपोज हा एक असा बारका मासा आहे, त्याचे गिल्स जे काय असतील ते बारका डोळा काढूया आपण. आता या माशाला खाणारा एक मोठा असा काहीतरी मासा असणार आहे, शार्क आपण कन्सिडर करूया. आणि हे कुठल्या तर बारक्या माशावर किंवा जे काही फायटोप्लॅन्क्टॉन्स आहेत त्याच्यावर डिपेंड असणार आहेत. हे चांगली दातं काढूया म्हणजे आपल्याला शार्क वाटेल जरा, एक डोळा पण पाहिजे.
काहीतरी वेगळंच वाटायला हे. बरं असू दे, जरा असं समजून घ्या काय आहे ते. म्हणजे आपल्याला बेसिक माहीत असतं की लहान मासे मोठ्या माशांना खातात, नाही उलटं झालं सॉरी, मोठे मासे लहान माशांना खातात. आणि जे लहान मासे असतात ते कशावर डिपेंड असतात, तर त्या एखाद्या वॉटरमधल्या एक म्हणजे दोन प्रकार असतात, एक झू प्लँक्टन्स आणि दुसरे काय असतात फायटोप्लँक्टन्स. झू प्लँक्टन्स म्हणजे क्रस्टाशियन लार्वी, म्हणजे जे कुठले कुठले बारके बारके ॲनिमल्स आहेत त्याचे जे लार्वल स्टेज असते त्याच्यावर हे बारके मासे डिपेंडेंट असतात. किंवा काही काही जे प्लांट्स असतात त्याला फायटोप्लँक्टन्स म्हणायचं. काहीच समज नसेल तर साधं सोपं लक्षात ठेवा, जे बारके मासे आहेत ते काहीतरी लार्वल स्टेजमध्ये असलेले काही काही ॲनिमल्स सुद्धा खात असतात. तसंच काय खात असतात बारके बारके प्लांट्स, ते काय अलगे असतील किंवा काय असतील. आता इथं काय समजून घ्यायचं आपल्याला, जर सपोज आपण कन्सिडर केलं एका ॲक्वाटिक इकोसिस्टीममध्ये हे जे काही फूड आहे ते झू प्लँक्टन्स असतील किंवा फायटोप्लँक्टन्स. जरासा नवीन शब्द आहे आपल्याला, झू प्लँक्टन्स किंवा त्याला काय म्हणायचं फायटोप्लँक्टन्स. आता हे थोडंसं जर समजायला तुम्हाला थोडंसं अवघड जरी वाटत असेल तर सांगतो सोप्या भाषेत. जर बारक्या माशांनी बारके बारके लार्वे खाल्ले तर त्या लार्वाला काय म्हणायचं, लार्वा स्पेसिफिक शब्द वापरतो मी, झू प्लँक्टन. कारण लार्वा म्हणजे तो काय आहे, ॲनिमल आहे. झू म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, ॲनिमल्स, प्लँक्टन्स. त्यानंतर जे प्लांट्स आहेत, फायटा म्हणजे आपण म्हणतो प्लांट्स, फायटो प्लँक्टॉन्स. जरा ते शब्द थोडेसे नवीन आहेत, काहीच समज नसतील तर फक्त एवढं लक्षात ठेवा, बारकी बारकी अलगी किंवा जे काय असतील ते शैवाल असतील ते खायचं काम कोण करणार आहे, बारके बारके मासे करणार आहेत. आता सपोज जर आपण हे झू प्लँक्टन्स किंवा फायटो प्लँक्टन्स काय झालं त्या ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मधले काय झाले तर कमी झाले. थोडक्यात म्हणूया काय झाले, त्यांची ग्रोथ कमी झाली, बरीच कारणं असतील जे काय असतील ती. जर सपोज ह्यांची ग्रोथ जर कमी झाली तर काय होणार आहे, ह्याच्यावर कोण डिपेंडेंट होते, हे बारके बारके मासे. मग त्यांना जर खायला फूडच मिळालं नाही, फूड सोर्सच जर त्यांचा कमी झाला किंवा इव्हन रिड्यूस झाला म्हणूया आपण त्याला, तर हे मासे जगणार आहेत का, नाही जगणार. ह्यांची संख्या सुद्धा काय होणार, कमी होणार. जर ह्यांची संख्या कमी झाली, या माशांवर जगणारे जे मोठे मासे आहेत ह्यांची संख्या सुद्धा काय होणार, कमी होणार. म्हणजे एका इकोसिस्टीम, म्हणजे आता इथं काय बघतोय आपण, कुठली इकोसिस्टीम, तर ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये एक जरी कुठला पार्ट कमी झाला, रिड्यूस झाला किंवा काय तर त्याच्यावर अफेक्ट झाला तर तो कम्प्लीट एका इकोसिस्टीमवर काय होत असतो, त्याचा आपल्याला इफेक्ट दिसून येत असतो, प्रभाव दिसून येत असतो. म्हणजे आपण काय करत असतो, जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचं काय करत असतो आपण, एक्सप्लॉयटेशन करत असतो. आता एक्सप्लॉयटेशन जरासा नवीन शब्द आहे, थोडक्यात समजून घ्यायचं. जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत, नैसर्गिक जे काही संसाधन आहेत त्याचा आपण काय करत असतो, प्रमाणापेक्षा जास्त वापर करत असतो. ते झाडं असतील किंवा कुठले पण असतील, लक्षात ठेवा, कुठले पण बायोडायव्हर्सिटीमधले कुठले पण घटक असतील त्याचा आपण काय करत असतो, प्रमाणापेक्षा जास्त वापर करत असतो. त्यामुळे काय होणार आहे, ह्याचा अफेक्ट कशावर होणार आहे, तर आपल्या इकोसिस्टीमवर. व त्यामुळं बायोडायव्हर्सिटी काय केली पाहिजे, आपण कन्झर्व केली पाहिजे. आता कन्झर्व म्हणजे काय, आपण शब्द वापरतो कन्झर्व किंवा काय काय कॉन्झर्व म्हणतात, कन्झर्वेशन, बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन. आता जे कॉन्झर्वेशन आहे त्या कॉन्झर्वेशनमध्ये काय समजून घ्यायचं आहे बघा. पहिला आपण समजून घेतलं हे बायोडायव्हर्सिटी काय आहे. आता त्या बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन काय गरजेचं आहे, कारण इकोसिस्टीम मधला एखादा कुठलाही घटक जरी त्याची संख्या रिड्यूस झाली कुठल्याही कारणांमुळे तर तो कशावर इफेक्ट करणार आहे, सगळ्या आपल्या कम्प्लीट इकोसिस्टीमवर. आता इथं बायोडायव्हर्सिटीचं कॉन्झर्वेशन करणं का गरजेचं आहे, तर ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, म्हणजे ओव्हरऑल इकोसिस्टीमसाठी. कॉन्झर्वेशन म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, संरक्षण. कशाचं, जैवविविधतेचं. आता इथं दोन प्रकार असणार आहेत, एक असतं एक्स सिटू कॉन्झर्वेशन आणि दुसरं काय असतं, इन सिटू. आता हे जर मिनिंग समजून घ्यायचं आपल्याला, एक शब्द काय वापरलाय मी, एक्स सिटू कॉन्झर्वेशन, दुसरं काय वापरलंय, इन सिटू कॉन्झर्वेशन. आता थोडंसं समजून घ्यायचं जरा. जेव्हा शब्द येईल एक्स सिटू कॉन्झर्वेशन म्हणजे इथं आपण काय कॉन्झर्व करणार आहे, आता एखाद्या ॲनिमलची, कुठला पण असू दे ॲनिमल, ऑर्गॅनिझम, त्याची काय असते, नॅचरल हॅबिटॅट असते. नॅचरल हॅबिटॅट, हॅबिटॅट. हॅबिटॅट म्हणजे त्याला अधिवास, आवास असं काय तर म्हणतो आपण. सपोज एखादा ॲनिमल आपण कन्सिडर केला, तो एका ठराविक क्षेत्रात, ते ॲक्वॅटिक असेल किंवा टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम असेल, त्या एका ठराविक क्षेत्रात त्याच्या नैसर्गिक आवासात, अधिवासात काय असतो, प्रेझेंट असतो. सपोज आता आपल्याला बेसिक काय माहित असतं की आता डॉल्फिन्स हे आपल्या इथं कुठं दिसून येत नाहीत. ते कुठं असतात तर ध्रुवीय प्रदेशाच्या ठिकाणी असतात किंवा ध्रुवीय अस्वल जे काय असतील ते, डॉल्फिन्स नाही सॉरी, मला काय म्हणायचं होतं बरं, पेंग्विन्स.
डॉल्फिन पेंग्विन जरा सिमिलर वाटतं, तशी नाही आहेत ते, सॉरी काय सांगायचं होतं मला विसरलो. हां, जे पेंग्विन्स आहेत, पेंग्विन्स हे कुठं असतात तर ध्रुवीय प्रदेशावर असतात, जे नॉर्थ पोलला असतात, आपल्याला माहिती आहे एवढं बेसिक. ते पेंग्विनची ती काय झाली, नॅचरल काय झाली, हॅबिटॅट झाली. आता इथं आपल्याला काय समजून घ्यायचं आहे बघा, त्या नॅचरल हॅबिटॅटमधून जर आपण काय केलं, तो पेंग्विन सपोज इथं कन्सिडर केली ही पृथ्वी आहे आणि इथं कुठं तर काय असतात, पेंग्विन्स असतात, ती तिची काय झाली, नॅचरल हॅबिटॅट झाली. नॉर्थ पोलला काय झालं, त्याची नॅचरल हॅबिटॅट झाली. तिथून आपण काय केले, सपोज इथं महाराष्ट्र आहे, इथं मुंबई आहे, जरासा चांगला नकाशा काढला आहे मी, तेवढं समजून घ्या. म्हणजे काय झालंय बघा, ध्रुवीय प्रदेशावर पेंग्विन आहेत, ते पेंग्विन काय केले आपण आणले कुठं, मुंबईमध्ये. मुंबईमध्ये तुम्हाला आठवत असेल की जे काही नॅशनल पार्क आहे तिथे एक पेंग्विन काय केलं आपण कॉन्झर्व केलं. आता इथं काय केलंय बघा, त्याचा नॅचरल हॅबिटॅट पासून, कारण नॅचरल हॅबिटॅट काय पेंग्विनचं, ध्रुवीय प्रदेश, तिथून जर आपण काय केलं तर एक्सपोर्ट केला आणि इकडं आणला, तर कुत्र्यांचा आवाज येतो ना, लक्ष द्या. ध्रुवीय प्रदेश जे आहेत, उत्तर ध्रुवीय प्रदेश, तिथं त्याचं पेंग्विनचं काय झालं, नॅचरल हॅबिटॅट झालं. तिथून आपण तो एक्सपोर्ट करून इथं आणला, महाराष्ट्रात आणला, मुंबईत आणला. आता तिथं त्याची किती पण आपण त्या गोष्टी त्याला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केला, कारण मुंबईचं आपल्याला माहिती आहे वातावरण कसं आहे, तर ते दमट असतं आणि त्यांना पेंग्विनना जगण्यासाठी कसं लागतं आपल्याला, तर एकदम कूल असं थोडंसं वातावरण लागणार आहे, हिमवृष्टी वगैरे जे काय होत असतं ते. मग त्यामुळे ते तिथं सर्व्हाइव्ह करू शकणार आहेत का, करू शकणार नाहीत. पण जेव्हा कधी पण एखादा प्लांट असेल किंवा एखादा ॲनिमल्स असेल, ते फक्त एक्सेप्शन सांगतोय मी समजण्यासाठी, जर त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमधून जर तो आपण ॲनिमल एक्सपोर्ट केला, दुसऱ्या एका ठिकाणी काय केलं, स्पेसिफिक एका ठराविक क्षेत्रामध्ये कॉन्झर्व केला, कॉन्झर्वेशन केलं, तर त्याला काय म्हणणार आपण, ex situ. जर त्याच्या नैसर्गिक अधिवासातच, म्हणजे त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमध्येच एक ठराविक आपण वनक्षेत्र काय केलं, निर्धारित केलं आणि तिथं जर आपण त्याचं कॉन्झर्वेशन केलं, तर त्याला काय म्हणणार आपण, इन सिटू कॉन्झर्वेशन. म्हणजे दोन्हीचं फक्त जरासं फरक समजून घ्या आणि साधं सोपं एक्झाम्पल समजून घ्या. जर एक्स सिटू कॉन्झर्वेशन आलं तर त्याचं मिनिंग काय असणार आहे, एखादा ॲनिमल जो त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमधून आपण दुसऱ्या ठिकाणी काय करतो, आणतो आणि त्याचं कॉन्झर्वेशन करतो, त्याला काय म्हणणार आपण, एक्स सिटू. आणि इन सिटू म्हणजे काय, त्या पेंग्विनचं जर आपण तिथंच काय केलं, कॉन्झर्वेशन केलं त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये, तर त्याला काय म्हणणार आपण, इन सिटू कॉन्झर्वेशन. आता बऱ्याच प्रकारची जी अभयारण्य वगैरे असतात, अभयारण्य वगैरे असतात, तिथं आपण काय करत असतो, मोस्टली काय करत असतो, इन सिटू कॉन्झर्वेशन करत असतो. त्याच्यात नैसर्गिक आवासामध्ये काय करत असतो आपण, त्याचं कॉन्झर्वेशन करत असतो, संवर्धन करत असतो, त्याला काय म्हणायचं, इन सिटू कॉन्झर्वेशन. साधे सोपे आहेत ते. मे बी प्लांट असेल किंवा काय असेल, ॲनिमल असेल, दोन्ही पण व्यवस्थित समजून घ्या. आता बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये महत्त्वाचं काय, एवढे इन डिटेल तुम्हाला विचारत नाहीत, पण तरी सुद्धा आपल्या स्टेट बोर्डमध्ये एक एक्झाम्पल दिलंय, कैलासवासी उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, जो कुठं आहे, महाबळेश्वरला. एवढं जास्त इम्पॉर्टंट ह्याच्या रिलेटेड MCQ विचारत नाहीत, पण त्यातल्या त्यात जरासं तुम्हाला कधीतर भविष्यात एक्स सिटू इन सिटू शब्द जातील, त्यामुळे ते जरा व्यवस्थित समजून घ्या. आता हे सगळं झाल्यावर म्हणजे काय झालं बघा, टॅक्सॉनॉमिक एड्स कुठले कुठले झाले सगळे आपण बघितले. हर्बॅरियम बघितलं, झुलॉजिकल पार्क्स बघितले, म्युझियम बघितलं, बॉटनिकल गार्डन्स बघितलं आणि लास्ट आता काय बघितलं आपण, बायोडायव्हर्सिटी पार्क. आता जो लास्ट टॅक्सॉनॉमिक एड आहे त्याचं नाव आहे कीज. लास्ट काय आहे, टॅक्सॉनॉमिक एड, त्याचं नाव काय आहे, कीज. आता हे कीज काय आहेत आपण समजून घ्या. कीज म्हणजे इथं अर्थ असा घेऊ नका की किल्ल्या म्हणून, चाव्या किल्ल्या जे काय असतील ते. आता इथं कीज म्हणजे काय आपण समजून घ्यायचं आहे. लास्ट टॅक्सॉनॉमिक एड्स आणि हा आपला चॅप्टर काय झाला, कंप्लीट झाला. काय समजून घ्यायचं आहे बघा आपल्याला. आता शब्द काय वापरला मी, लास्ट टॅक्सॉनॉमिक एड, त्याला काय म्हणायचं, कीज. की जरा माझा असं आहे, चांगलं काढतो जरा की वाटतंय आता. आता हे कीज जे काय आहे त्याला काय म्हणायचं पहिला समजून घ्या आपण. आणि शब्दशः इंग्लिशमध्ये जे काही वर्ड्स असतात त्याचा आहे तसा अर्थ घेत जाऊ नका, कारण ह्याला काय आपण म्हणतोय, टॅक्सॉनॉमिक एड्स. टॅक्सॉनॉमिक एड मधला आपण पॉईंट बघतोय आणि तो काय, लास्ट कीज. आता कीज म्हणजे काय असतात, तर एक प्रकारचे काय असतात, स्टेटमेंट असतात. आता हे स्टेटमेंट काय असतात ते बघूया आपण व्यवस्थित. आणि कशाच्या रिलेटेड असतात तर ते क्लासिफिकेशनच्या रिलेटेड असतात, टॅक्सॉनॉमीच्या रिलेटेड काय तर स्टेटमेंट असतात. आता जे स्टेटमेंट्स आहेत
जर दोन असतील स्टेटमेंट अल्टरनेट म्हणजे ह्यालाच काय म्हणतो आपण कीज म्हणजे अल्टरनेट स्टेटमेंट, त्याला म्हणायचं कपलेट. काय शब्द वापरला? कपलेट. जर एकच स्टेटमेंट असेल तर त्याला काय म्हणायचं? लीड. आता हे स्टेटमेंट म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचं. अल्टरनेट स्टेटमेंट काय असतात म्हणजे कीजची साधी सोपी डेफिनेशन काय? इट इज अ अल्टरनेट स्टेटमेंट. आणि कशाच्या रिलेटेड आहे तर टॅक्सॉनॉमी किंवा क्लासिफिकेशनच्या रिलेटेड. कीज म्हणजे फक्त काय लक्षात ठेवायची? अल्टरनेट स्टेटमेंट आहेत. जर ते स्टेटमेंट दोन असतील त्याला म्हणायचं कपलेट. जर एक सिंगल स्टेटमेंट असेल आणि आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये मेन्शन केलं तर त्याला काय म्हणायचं? लीड. आता हे स्टेटमेंट्स आपण समजून घ्या काय असतील ते. जर सपोज तुम्हाला एखादा ॲनिमल सापडला तर त्याचं सपोज तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही टॅक्सॉनॉमिस्ट आहे. इमॅजिन करा फक्त. म्हणजे तुम्हाला एखादा कुठला तर नवीन असं कटलं तर ॲनिमल किंवा प्लांट असं काय तर तुम्ही शोध लावला आहे तर त्याचं तुम्हाला काय करायचं? क्लासिफिकेशन करायचं. क्लासिफिकेशन करण्यासाठी सगळ्यात पहिलं आपण काय प्रश्न विचारणार आणि ते प्रश्नच म्हणजे काय आहेत? हे स्टेटमेंट्स आहेत. म्हणजे तो ऑर्गॅनिझम जो कोण असेल तो युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे हा पहिला क्वेश्चन. म्हणजे असे अल्टरनेट कुठले पण क्वेश्चन असं नाही की पहिला हाच विचारायचा. तो युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर हा आपण पहिलं स्टेटमेंट कन्सिडर करूया. म्हणजे सपोज एखादा तुम्हाला ॲनिमल सापडला तर आपण काय चेक करणार? तो एक पेशीय आहे का बहुपेशीय आहे. त्यानंतर त्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे का अब्सेंट आहे. म्हणजे हे काय स्टेटमेंट झाले. त्यानंतर आणखीन आपण क्वेश्चन बघूयात ते हेटेरोट्रॉफिक आहेत का ऑटोट्रॉफिक. समजते का बघा मी काय सांगतोय ते. आता हे एकदम बेसिक लेवलचे असते. आपण काय करणार? वेगवेगळे स्टेटमेंट बघणार, अल्टरनेट स्टेटमेंट बघणार आणि त्याच्यानुसार त्याचं काय करणार आपण? क्लासिफिकेशन. आता म्हणजे एक पेशी बहुपेशी आपल्याला समजते. न्यूक्लियस म्हणजे आपल्याला माहिती आहे केंद्रक प्रेझेंट आहे का अब्सेंट आहे. आता मी क्वेश्चन विचारतो साधा सोपा. जर एखाद्या ॲनिमलमध्ये एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये जर न्यूक्लियस अब्सेंट असेल, न्यूक्लियस अब्सेंट केस असेल किंवा नॉट वेल डेव्हलप आपण एक पाठ करत असतो बघा डिफरन्स, तर त्या ऑर्गॅनिझमला काय म्हणायचं? आणि तुम्हाला इथं मी ऑप्शन देतो, जास्त कष्ट घेऊ नका. त्याला म्हणायचं प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम का युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. साधं सोपं आहे, पटकन आन्सर द्या. त्यानंतर आहे हेटेरोट्रॉफिक आणि दुसरं काय आहे? ऑटोट्रॉफिक. स्वयंपोषी आणि परपोषी आपण म्हणत असतो बघा. तर आपण कोण आहे? हेटेरोट्रॉफिक आहे. काही काही ह्याचा उच्चार हेटेरो असं करतात पण ते चुकीचं आहे. हेटेरोट्रॉफिक. हेटेरो म्हणजेच काय? परपोषी, जे दुसऱ्याच्या जीवावर जगतात. नाही त्याला काय म्हणायला पाहिजे? सॉरी, जे स्वतःच स्वतः तयार करू शकत नाही ते दुसऱ्यावर डिपेंडंट असतात त्याला काय म्हणायचं? हेटेरोट्रॉफिक. परपोषी, दुसरे जण त्यांना पोषत असतात. आणि जे ऑटोट्रॉफिक असतात ते काय माहिती आहे आपल्याला? प्लांट. स्वयंपोषी त्याला काय म्हणतो आपण? ऑटोट्रॉफिक. म्हणजे असे काहीतरी आपण स्टेटमेंट बघणार, अल्टरनेट स्टेटमेंट बघणार आणि त्याच्यानुसार त्याचं काय करणार? क्लासिफिकेशन करणार. आणि याच गोष्टी आपल्याला क्लासिफिकेशनला हेल्प करणार आहे. म्हणून ह्याला काय म्हणायचं? टॅक्सॉनॉमिक एड. आणि लास्ट टॅक्सॉनॉमिक एड काय आपलं? कीज. आता काही काही गोष्टी आहेत म्हणजे आता ते झुलॉजिकल पार्कच्या मध्ये म्हणजे स्टेट बोर्डमध्ये थोडासा सिलेबसमध्ये चुका झाल्यात नाही असं नाही, पण आपल्याला जे प्रत्येक स्टेटमेंट आहे, एखादं कुठलं तर नवीन वाक्य आहे, शब्द आहे, ते व्यवस्थित आपल्याला समजला पाहिजे. आता इथे एक मी शब्द वापरतोय तो गेलाय आपल्याला, तर त्याला म्हणायचं काय? मोनोग्राफ. शब्द काय वापरलाय? मोनोग्राफ. आता मोनोग्राफ म्हणजे काय पहिला समजून घ्या आपण. जेव्हा आपण एखाद्या ऑर्गॅनिझमचा स्टडी करणार आहे, एखाद्या ऑर्गॅनिझमचा स्टडी करणार आहे जो एका टॅक्सॉनला किंवा कॅटेगरीला काय करतो? बिलॉंग करतो. ऑर्गॅनिझमचा काय करतोय? सिस्टमॅटिक स्टडी करतोय. ऑर्गॅनिझमचा काय करतोय आपण? सिस्टमॅटिक स्टडी करतोय. खाली लिहितो जरा, थोडंसं वर खाली झालंय, जरा मी काय सांगतो त्याकडे थोडंसं फोकस करा. पहिला आपण समजून घेतलं कीज काय आहे. कीज म्हणजे आपल्याला काय असे काही स्टेटमेंट्स आहेत जे क्लासिफिकेशनला हेल्प करतात. ते कपलेट असतील किंवा लीड असतील. लीड म्हणजे काय? सिंगल स्टेटमेंट, त्याला म्हटलं आपण कीज. आता आपण काय समजून घेतोय बघा. मोनोग्राफ. मोनो म्हणजे आपल्याला माहिती आहे सिंगल, पॉली म्हणजे मेनी, हे काय सांगायची गरज नाही. मोनोग्राफ म्हणजे समजून घ्या, इट इज अ सिस्टमॅटिक स्टडी. इट इज अ सिस्टमॅटिक स्टडी. प्रॉपर अशी डेफिनेशन आहे, फक्त महत्त्वाचे शब्द सांगतोय मी. सिस्टमॅटिक स्टडी म्हणजे कशाचा आपण अभ्यास करतोय? तर एखाद्या ऑर्गॅनिझमचा. आपण काय करणार आहे? एखाद्या
ऑर्गॅनिझमचा अभ्यास करणार आहे आणि तो कशाच्या रिलेटेड असणार आहे किंवा तो ऑर्गॅनिझम कशामध्ये आपण कन्सिडर करणार आहे, तो आयदर काय असेल टॅक्सॉनमध्ये किंवा कॅटेगरी. आता इथे दोन नवीन शब्द आले आपल्याला, एक म्हणजे टॅक्सॉन, एक म्हणजे काय कॅटेगरी. आता पहिलं मी आणखीन एकदा व्यवस्थित जरा डेफिनेशन सांगतो तुम्हाला काय मोनोग्राफची. ते झुलॉजिकल पार्क चॅप्टर खालच्या पॅरेग्राफमध्ये मेन्शन केलंय, ते सुद्धा एक टॅक्सॉनॉमिक एड्स आहे. आता इथं काय समजून घ्यायचं, मोनोग्राफ म्हणजे आपण काय कन्सिडर केले बघा, एक सिंगल टॅक्सॉन किंवा एक सिंगल कॅटेगरी आपण कन्सिडर केली, त्यात जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचा जेव्हा आपण अभ्यास करणार आहे सिस्टमॅटिकली, त्याला म्हणायचं मोनोग्राफ. आता आपल्या समोर एक क्वेश्चन काय असणार आहे, हे टॅक्सॉन म्हणजे काय आणि हे कॅटेगरी म्हणजे काय. जो आपला सेकंड चॅप्टर आहे सिस्टमॅटिक्स, त्या सिस्टमॅटिक्समध्ये आपण काय बघणार आहे, हे टॅक्सॉन म्हणजे काय आणि कॅटेगरी म्हणजे काय. समजण्यासाठी थोडंसं मी सांगतो, व्यवस्थित जरा लक्ष द्या. टॅक्सॉन म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. टॅक्सॉन म्हणजे काय, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. आणि टॅक्सॉनॉमी म्हणजे त्याला म्हणतो आपण स्टडी ऑफ क्लासिफिकेशन. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट जराशे व्यवस्थित समजून घ्या. हे वर्ड्स आपल्याला सिमिलर वाटत असतात. काही काही जण टॅक्सॉनॉमीची डेफिनेशन काय करतात, स्टडी ऑफ टॅक्सॉन, पण ते चुकीचं आहे. टॅक्सॉनॉमी म्हणजे स्टडी ऑफ क्लासिफिकेशन. आता शब्द आला आपल्याला टॅक्सॉन. आता टॅक्सॉन समजण्यासाठी एक साधं सोपं एक्झाम्पल देतो, जे आपण ॲनिमल किंगडममध्ये स्टडी केले. सपोज मी कन्सिडर केलं एक प्लांट काय आहे, ऑर्गॅनिझम आहे, आणि तो कुठल्या किंगडममध्ये येणार आहे. शब्द काय वापरला मी, किंगडम प्लांटी किंवा प्लांटे म्हणतात काही काही जण, किंगडम प्लांटी. तसंच प्लांटचं काही काहींना पटकन समजत नाही, पण लगेच आपल्याला काय आठवतं, तर किंगडम ॲनिमालिया. याचा उच्चार असाच करा. काही काही ॲनिमेलिया करतात, काही काही ॲनिमल्स करतात, पण ह्याचा उच्चार कसा आहे, लॅटिन ग्रीक भाषेतले शब्द असतात ॲनिमालिया. आणि किंगडम ॲनिमालिया म्हटलं आपल्याला काय समजते बघा, जे काही सगळे ॲनिमल्स असतील ते कशामध्ये मोडणार आहेत, किंगडम ॲनिमालियामध्ये. आणखी थोडंसं आपण बघूया, किंगडमच्या खाली काय असतं आपल्याला माहित आहे, फायलम, त्यानंतर क्लास KPCS, क्लास, सब क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीज, हे शब्द आपल्याला गेलेत. आता हा जो सगळा कंप्लीट जो काय हायरार्की आहे, हा जो काही सगळा सिक्वेन्स आहे कॅटेगरीचा, तो आपण पुढे बघणार आहे. फक्त आपल्याला आत्ता काय समजून घ्यायचं आहे, हे टॅक्सॉन काय आहे आणि हे कॅटेगरी काय आहे. ते कॅटेगरी म्हणजे काय लक्षात ठेवायचं, हे जे आहे किंगडम, फायलम, क्लास, सब क्लास, ऑर्डर, जीनस, स्पेसीज, ह्या सगळ्याला काय म्हणायचं, कॅटेगरी. कॅटेगरी म्हणजे काय, ते जे रँक ऑर लेवल. रँक म्हणजे काय म्हणतो आपण, श्रेणी म्हणूया मराठी भाषेत त्याला. हे जे काय किंगडम, फायलम, क्लास, सब क्लास जे आपण बघतोय त्याला काय म्हणायचं, कॅटेगरीज. म्हणजेच काय, रँक ऑर लेवल इन द टॅक्सॉनॉमिक हायरार्की. जरा डेफिनेशन थोडीशी किचकट वाटत असेल किंवा बरेच काही काही शब्द सुद्धा असेल, फक्त काय समजून घ्यायचं बघा, ह्या ज्या काही सगळ्या श्रेणी आहेत, ज्या काही सगळ्या रँक्स आहेत, ज्या काही सगळ्या लेवल्स आहेत, किंगडम, फायलम, क्लास, सब क्लास, ऑर्डर, त्याला म्हणणार आपण काय, रँक. त्याला म्हणणार सॉरी आपण काय, कॅटेगरी. म्हणजेच रँक म्हणजेच कॅटेगरी. आणि कॅटेगरीची डेफिनेशन बघतोय आपण. आता राहिला प्रश्न काय, टॅक्सॉनचा. टॅक्सॉन म्हणजे काय, तर त्याला काय म्हणतो आपण, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. आता किंगडम ही झाली कॅटेगरी. त्या किंगडम मध्ये आपण स्टडी काय करतोय, सगळे ॲनिमल्स. ॲनिमल्स म्हणजेच काय, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. जर सपोज आपण कन्सिडर केला एखादा कुठला फायलम कन्सिडर केला आपण, तर त्यामध्ये ते ज्या फायलम मध्ये जे काही सगळे ऑर्गॅनिझम्स मोडणार आहेत त्याचा आपण काय करत असतो, स्टडी करत असतो. म्हणजे काहीच जर समज नसेल तर एवढं फक्त लक्षात ठेवायचं, हे की किंगडम, फायलम डाव्या साईडला आहेत ते कॅटेगरी, रँक, आणि जे त्याच्या पुढे आपण लिहित असतो ॲनिमल्स किंवा फायलम, कॉर्डेटा, नॉन कॉर्डेटा, जे काय असेल, क्लास असतील, इन्सेक्टा वगैरे जे काय असेल ते, त्याला काय म्हणायचं, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे दोनच गोष्टी फक्त आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. टॅक्सॉन म्हणजे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम, तो मे बी प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल. आणि कॅटेगरी म्हणजे काय, इट इज अ रँक ऑर लेवल. त्या रँकनुसार आपण काय करत असतो, त्याची अरेंजमेंट करत असतो. आणि जो आपला चॅप्टर आहे पुढचा सिस्टमॅटिक्स, त्या सिस्टमॅटिक्समध्ये आपण काय सगळ्या या गोष्टी सगळ्या इन डिटेल बघणार आहे. आणि या गोष्टी तुम्हाला पाठ करायची सुद्धा गरज नाही. चॅप्टर एकदम थोडंसं इंटरेस्टिंग आहे, त्यामध्ये आपण जरासं व्यवस्थित बघूया. त्यामध्ये सगळ्यांना आता ह्या गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील.
मोनोग्राफ आणि एक लास्ट एक राहतोय त्याला म्हणायचं काय मॅन्युअल. आता मॅन्युअल आपल्याला माहित आहे गेले शब्द आपण कुठलं पण एखादं प्रोडक्ट घेत असताना त्याच्यामध्ये एक बारकं काय असतं जे मॅन्युअल्स असतं जे आपण कधीच वाचत नाही कसा यूज करायचा वगैरे जे काही प्रोडक्ट असेल ते मोस्टली मोबाईल किंवा जे काय असेल ते हे जे मॅन्युअल आहे त्यामध्ये काय करत असतो आपण एका स्पेसिसचा काय करत असतो अभ्यास करत असतो. आता मी काय सांगितलं व्यवस्थित समजून घ्या. मॅन्युअलमध्ये काय असतो म्हणजे टॅक्सॉनॉमीच्या रिलेटेड आपण फक्त एका स्पेसिसचा अभ्यास करतोय त्याला काय म्हणायचं मॅन्युअल. मोनोग्राफ म्हणजे काय आपण सिस्टमॅटिक स्टडी करतोय कशाचा ऑर्गॅनिझमचा म्हणजेच काय टॅक्सॉन असेल किंवा ते काय असेल कॅटेगरी असेल तर त्याला काय म्हणायचं मोनोग्राफ. टॅक्सॉनॉमिक एड लास्ट काय आहे कीज. त्याच्या अगोदर आपण काय बघितलं बायोडायव्हर्सिटी पार्ट. कीज जर असं महत्त्वाचं आहे त्यामध्ये काय असतात अल्टरनेट स्टेटमेंट असतात कशासाठी आपल्याला प्रॉपर सिस्टमॅटिक असा स्टडी करण्यासाठी ते व्यवस्थित त्याचं क्लासिफिकेशन करण्यासाठी. आता इथं हा जो सगळा चॅप्टर आहे आपला कंप्लीट होतोय. या चॅप्टरच्या रिलेटेड ज्या काही नोट्स असतील हँड रिटन नोट्स मी 1-2 दिवसात तुम्हाला लवकरात लवकर अवेलेबल करण्याचा प्रयत्न करतो. मग लेक्चरच्या जेव्हा लेक्चर आपलं चालू असतं जेव्हा कधी पण तुम्ही तुमच्या वेळेनुसार सवडीनुसार जेव्हा ऑनलाईन लेक्चर आपलं बघत असतात तेव्हा फक्त पेन पेपर जवळ ठेवत जावा आणि त्याच्या ज्या शॉर्ट नोट्स असतात त्या व्यवस्थित काढत जावा आणि प्रत्येकानं मी काय सांगतो जरा व्यवस्थित लक्ष द्या. जे काही मी क्वेश्चन विचारतोय ते आन्सर रिपीट जरी झालं तरी चालेल वरच्याचं कॉपी पेस्ट जरी केलं तरी चालेल पण प्रत्येकानं थोडासे प्रयत्न करा एफर्ट्स घ्या म्हणजे मला समजेल जे काही मी शिकवते तुमच्यापर्यंत पोचतंय की नाही. पोचते का नाही म्हणजे असं नाही की यूट्यूबच्या थ्रू तर व्यवस्थित तुमच्या डोक्यात त्या गोष्टी जातात का नाही ते जरासं व्यवस्थित मला समजलं पाहिजे यासाठी थोडंसं जरासं तुम्ही प्रयत्न करा. आणि महत्त्वाचं तर ह्याच्या रिलेटेड एक असतं की आपण 11वीला काय करत असतो की शक्यतो चॅप्टर कंप्लीट झाला की लगेच त्याच्या रिलेटेड जे काही MCQचे क्वेश्चन असतात कारण ह्याचा आपल्याला कुठं पुढं फायदा होणार आहे आपल्या CETला नीटला ज्या काही आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे. आता त्यासाठी काय केलं पाहिजे चॅप्टर कंप्लीट झाल्यावर लगेच त्याच्या रिलेटेड जे काही MCQ आहेत ते व्यवस्थित कव्हर झाले पाहिजेत. आता त्यासाठी हा जो चॅप्टर आहे आपला लिव्हिंग बर्ड एकदम छोटासा चॅप्टर आहे 3 लेक्चरमध्ये आपला कव्हर झाला आहे. 2 लेक्चर किंवा इव्हन एका लेक्चरमध्ये कव्हर झाला असतात पण त्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित क्लिअर झाल्या पाहिजेत. आता ह्याच्या रिलेटेड जे काही MCQ असणार आहेत ते एक NCERTच्या थोडेसे लेवलचे थोडेसे अवघड जे म्हणजे असं नाही की तुम्हाला काहीच येणार नाहीत जे काय आपण सगळं यामध्ये अभ्यास केला आहे त्याच्याच रिलेटेड MCQचे क्वेश्चन असणार आहेत. पण ते मी कधी घेणार आहे जेव्हा आपला सिस्टम का NCERTमध्ये कसं आहे लिव्हिंग वर्ल्ड एक पार्ट आहे जसं आपल्यामध्ये आपला हा जो चॅप्टर आहे स्टेट बोर्डमध्ये लिव्हिंग वर्ल्ड सेम आहे त्याच्याच बरोबर आणखीन जो आपण सिस्टमॅटिक्समध्ये अभ्यास करणार आहे म्हणजे जे काही 5 किंगडम सिस्टीम वगैरे ज्या काही सगळ्या त्याचे कॅरेक्टर्स असतील त्याचा थोडासा पार्ट हा लिव्हिंग वर्ल्डमध्ये आहे आणि बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा थोडासा चॅप्टर वेगळा आहे. त्यामुळं दोन्ही चॅप्टर कंप्लीट झाल्यावर म्हणजे पहिला हा आपला कुठला लिव्हिंग वर्ल्ड आणि सेकंड कुठला आपला सिस्टमॅटिक्स ते दोन्ही कंप्लीट झाल्यावर ते दोन्हीचे MCQ मी तुम्हाला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो आणि त्याची जी आन्सर की आहे ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा शक्यतो व्हॉट्सअप ग्रुपवरच कारण यूट्यूबला तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवून थोडंसं डिफिकल्ट आहे काही काहींना ते ओपन करता येत नाही PDF दिसत नाही बरेच काही काही प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर काय करणार मी शक्यतो शेअर करतो. आता 2 चॅप्टर कंप्लीट झाल्यावर ह्याच्या रिलेटेड आपण MCQ बघूया. हँड रिटन ज्या काही नोट्स असतील तुम्हाला प्रोव्हाइड करायचा मी लवकरात लवकर प्रयत्न करतो. क्वेश्चनचे आन्सर देण्याचा प्रत्येकानं प्रयत्न करा सारखं सांगतोय कारण पर्सनली मी तुम्हाला अजूनसुद्धा ओळखत नाही कधी आपल्या अजून भेट झाली नाही. जेव्हा तुम्ही क्लासमध्ये येणार आहे तेव्हा थोडंसं जरासं तेव्हा तुमचं मी असं जरासं प्रॉपर असं मस्तपैकी इंट्रोडक्शन घेणार आहे जे तुम्हाला आवडत असेल प्रत्येक विद्यार्थ्याला उभं राहून त्याचं नाव गाव पत्ता आणि 10वीला पडलेले मार्क जे काही पडतील ते सांगावे लागतील असं काही करणार नाही सोडा ते काय नंतर आपल्या सगळ्या गोष्टी होतच असतात. पण आता तुम्हाला न्यूजमध्ये सुद्धा समजलं असेल की जो काही 25 किंवा 30% सिलेबस कमी करणार आहेत. आता CBSE बोर्डचा केला आहे पण शक्यतो मला असं वाटतं की एखादा चॅप्टर कमी करण्यापेक्षा त्या चॅप्टरमधले जे काही पॉईंट्स आहेत ते कमी केले पाहिजे तसं बघायला गेलं तर कारण एक कंप्लीट जर चॅप्टर कंप्लीट एखादा रिमूव्ह केला तुमच्या सिलेबसमध्ये 30% म्हणजे आपण जर कन्सिडर केलं फार परत 2 किंवा 3 चॅप्टर होतात. पण मग काय करायला पाहिजे वेटेज थोडंसं चेंज करायला पाहिजे कारण ते 3 चॅप्टर कमी केल्यावर त्याचं वेटेज बाकीच्या चॅप्टर्सवर ॲड केलं पाहिजे. मग त्याचं वेटेज त्याचा रिलेटेड MHT CET त्याचा कुठं काय काय चेंजेस करायला लागणार आहेत. बरेच काही असे प्रश्नाचे अनुत्तरणे काय शब्द वापरतो त्याला आपण राहू दे त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला माहीत नाही. चांगला मराठी शब्द आहे आठवत नाही मला आठवलं की सांगतो मी. पण आजच्या पुरता आपण इथे थांबूया.
क्वेश्चन विचारले त्याचे जरासा आन्सर देण्याचा प्रयत्न करा आणि 2 चॅप्टर कंप्लीट झाल्यावर त्याच्या रिलेटेड आपण MCQ बघूया, चांगली मस्तपैकी आपण सोडवायचा प्रयत्न करूया. आणि चॅप्टर माझ्यामध्ये एकदम सोपा 3 लेक्चरमध्ये कव्हर झालेला एकदम मस्तपैकी असं बारका चॅप्टर आहे. सेकंड जो चॅप्टर आहे सिस्टमॅटिक्स हा ह्याच्यापेक्षा भारी आहे, म्हणजे तुम्हाला आवडेल असं आहे. जरा काही काही कॅरेक्टर्स व्यवस्थित समजून घ्या आणि कुठली पण गोष्ट पाठ करायची नाही, आपण चांगल्या पद्धतीने समजून घ्यायची आणि आयुष्यभर नाही पण किमान 2 वर्ष तरी चांगली लक्षात राहतील आणि पुढे भविष्यात तुम्हाला त्याचा कुठे ना कुठेतरी फायदा होईल अशा पद्धतीने मी शिकवायचा थोडासा प्रयत्न करतो. आणि आजच्या परत आपण इथे थांबूया आणि अभ्यास करत राहा.